हेल्लो ॲग्रिकॉस, सर्वप्रथम मी हर्षल तिरपुडे तुमच्या सारथी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे. बघा, MCR साठी प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये रिव्होल्यूशन क्रांतीची ही सुरुवात आहे, ज्या क्रांतीचा आजचा पहिला दिवस आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत की MCR साठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टडी प्लॅन कसं असायला पाहिजे, गायडन्स कसं असायला पाहिजे. सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन करून देतो. माझं नाव आहे हर्षल तिरपुडे. माझी ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक ॲग्रिकल्चर मध्ये 10 होती, हॉर्टिकल्चर मध्ये 15 होती. या गोष्टीमुळे मी आपल्याला लायकीचा समजतो की मी तुम्हाला गाईड करू शकेन. ठीक आहे, तर खूप खूप मोठे मोठे सरप्राइजेस आपण घेऊन येत आहोत. त्यापूर्वी आपला हा पहिला पडाव आहे. बघा, वरवर आपण थोडीशी जानकारी घेऊन घेऊ. आपण जे एक्झाम देणार आहोत MCR ची, त्यामध्ये 70% मार्क्स MCR PGCET चे कन्सिडर केला जाते व 30% तुमचा CGPA कसा आहे, कॉलेजमध्ये कसे शिकले तुम्ही, काय स्कोर होता, हे कन्सिडर केला जाते. तो मिळून तुमचा फायनल मेरिट लिस्ट ही तयार होते. क्लिअर हो, मला पण माहित आहे की 95% चान्स आहे की MCR PGCET ची एक्झाम पोस्टपोन होऊन जून महिन्यात जाईल. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, वरवर अनालिसिस करून घेऊ. मला माहित आहे तुम्हाला माहित आहे म्हणून, तरी सुद्धा आपण एक छोटासा अनालिसिस करूया. तुम्ही पाहू शकता मोड ऑफ एक्झाम OMR सीट वरती होते. OMR सीट असते, त्यामध्ये तुम्हाला पेनाने गोले गोले करावं लागतात. बरोबर आहे का? बघा, नंबर ऑफ क्वेश्चन 200 क्वेश्चन असतात. टायमिंग किती असते? 120 मिनिट म्हणजे 2 तास बाळांनो. त्यासोबत तुमच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन पॅटर्न असते, एवढं तर तुम्हाला माहितच असेल. टोटल मार्क्स 200 असतात. निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे तुम्ही जय माता दी ए, जय माता दी बी, जय माता दी डी करू शकता. पण माझ्या मते तरी व्यवस्थित अनालिसिस अभ्यास करूनच पेपर सोडवावा. ठीक आहे, पुढे वळूया आपण. बघा, हा आपला वेटेज आहे. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये कोणत्या विषयाचा किती वेटेज आहे हा टेबल आहे त्याचा. तुम्ही बघू शकता, ॲग्रोनॉमीचे टोटल क्वेश्चन येतात 25, म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. 16% 100% पैकी. बघा, बॉटनीचे 15% क्वेश्चन येतात, म्हणजे 24 क्वेश्चन जवळपास. कधी 23 येतात, कधी 24 येतात, कधी कधी 25 सुद्धा येतात. मग सगळ्यात जास्त क्वेश्चन कोणाचे येतात माहिती आहे का बाळांनो? हॉर्टिकल्चर या विषयाचे जवळपास 28 क्वेश्चन. सध्या आपल्याला त्या भानगडीत नाही जायचं आहे की 20% सिलेबस सर कसा होईल, 80% सिलेबस. डोंट वरी बाळांनो, निवांत तुम्ही अभ्यास करा. कोणताही एक सोर्स फॉलो करा, जसं सुंदा किंवा इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर. जाऊ द्या, आपण आपल्या टॉपिक कडे वळूया. एंटोमॉलॉजी 7%, 11 क्वेश्चन. प्लांट पॅथॉलॉजी 11% म्हणजे 18 क्वेश्चन. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की सर एंटोमॉलॉजी सोडून देऊ का मी, पैथोलॉजी सोडून देऊ का मी. नहीं, दिल पे हाथ रखो, मेरा नाम लो, मैं आपके लिए पैथोलॉजी को चिल्लर बना के दिखाऊंगा. चिल्लर. तुम्ही पाहू शकता, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन 9%, म्हणजे 15 ते 16 क्वेश्चन येतात. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचे 15 ते 16, ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे 14 ते 15, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे 15 ते 16 व सॉइल सायन्स, हा जो माझा कोर सब्जेक्ट आहे सॉइल सायन्स, 8 ते 10. ASDS ॲनिमल हस्बेंडरी अँड डेअरी सायन्स 8 ते 10. फूड सायन्सचे 2. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा फुल फॉर्म सुद्धा माहित नसेल. आहे का माहित असेल तर कमेंट करा. ठीक आहे, आपण एका सब्जेक्टला व्यवस्थित अनालिसिस करूया. थांबा, व्यवस्थित करूया. पहिल्यांदा 20% सिलेबस कडे आपण जाऊ. हॉर्टिकल्चर आपला क्लिअर होणारच आहे. पर्सेंटेज आहे, वेटेज हे पर्सेंटेज मध्ये आहे. कन्फ्यूज नाही व्हायचं, हे पर्सेंटेज मध्ये आहे. बघा, फॉरेस्ट्री मँग्रोव्ह वगैरे आपण वाचतो ना, बांबू वगैरे. पुअर मॅन्स गोल्ड कोणाला म्हणतात? बांबूला. हे सगळे फॉरेस्ट्रीचे क्वेश्चन वगैरे हे पाहू शकता तुम्ही. ॲग्रीबायोटेकचे 6 क्वेश्चन हे आहेत. हा सगळा ऍक्च्युअल सिलेबस मध्येच कव्हर होऊन जाते. तुम्हाला काहीतरी वेगळा वाचायची गरज नाही बाळांनो. विश्वास ठेवा, तुम्हाला खरंच काहीतरी वेगळा वाचायची गरज नाही. तुम्ही जर ऍक्च्युअल सिलेबस कव्हर कराल
तिथंच तुमचा हा सगळा टॉपिक होऊन जायचे. फॉर एक्झाम्पल फॉरेस्ट्री तुमच्या ॲग्रोनॉमी मध्ये कव्हर होऊन जाते. फॉर एक्झाम्पल एबीएम याचा जो आहे हा तुमचा इकॉनॉमिक्स मध्ये कव्हर होऊन जाते. बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग आपल्याला सब्जेक्टच आहे ना, कशाला धोकायचं आहे. वाय आर यू फिअर वेन हर्सल इज हिअर. डोंट वरी बाळांनो. हे आहेत सब्जेक्ट आपले. आपण एका एका सब्जेक्टला व्यवस्थित अनालिसिस करूया. ये देखो तुम लोग देख सकते हो की पॅथॉलॉजी म्हणजे प्लांट पॅथॉलॉजी याचे क्वेश्चन जवळपास 18 आहेत. पहिलंच काऊन घेतलो हा मी, कारण की मुलांना डोक्यामध्ये हा असते की पॅथॉलॉजी म्हटला तर कॉझुअल ऑर्गॅनिझम म्हणजे डोका खपवू. काही मुलं तर असे विचार करतात पॅथॉलॉजी वाचण्यापेक्षा मी जीव देणं प्रिफर करेन. नो, नाही मुन्ना नाही, मै हूं ना. मी तुमचा हा टॉपिक पूर्ण क्लिअर करून देतो एका झटक्याचे. याच्या एक्झाम्पल तुम्हाला देतो पुढे. बघा आहे मी व्यवस्थित आणलेलं आहे तुमच्यासाठी. पहा तुम्ही किधर गया ये है. तुम्ही पाहू शकता लिप स्पॉट. सगळं इथंच नाही देता, पण एक अंदाज तुम्हाला भेटला पाहिजे की आपण स्टडी कशी करायला पाहिजे. आपल्या स्टडीमध्ये काहीतरी नवीन असायला पाहिजे. तुम्ही पाहू शकता लिप स्पॉटच्या कॉझुअल ऑर्गॅनिझम एक नेमका पहा. सर्कोस्पोरा स्पीसीज जसा सर्कोस्पोरा स्पीसीज मुळे बनानामध्ये होते, टोबॅको मध्ये होते, पोमोग्रेनेट मध्ये होते, लेग्युम मध्ये होते, शुगर केन मध्ये होते. काय होते? लिप स्पॉट. सर्कोस्पोरा स्पीसीज मुळे लिप स्पॉट बनानामध्ये होते, टोबॅको मध्ये होते, पोमोग्रेनेट मध्ये होते, लेग्युम मध्ये होते, शुगर केन मध्ये होते. झाला ना. हा एक वाचून ठेवा, बाकी सगळे लक्षात राहतात. आणि जर स्पेसिफिक लक्षात ठेवायचे तर काहीच नाही करायचं. तुम्हाला याचा सायंटिफिक नेम माहित आहे, मुसा पॅराडिसिका. तर इथं जर बनानाच्या तुम्हाला लिप स्पॉट विचारला बाळांनो, जर बनानाच्या तुम्हाला लिप स्पॉट विचारला तर काय करायचं? सर्कोस्पोरा म्युझिकोला मुसा पॅराडिसिका सायंटिफिक नेम आहे का नाही बनानाच्या. झाला ना क्लिअर. हा थोडा वर सांगत आहो. जेव्हा आपण ऍक्च्युअल रिव्हिजनचे व्हिडिओज घेऊन येऊ त्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. हा इंडिव्हिज्युअल वाचायची गरज नाही. तुम्ही पूर्ण व्यवस्थित एका वेळेसच वाचा की सर्कोस्पोरा स्पीसीज मुळे कोणामध्ये होते लिप स्पॉट? बनानामध्ये, टोबॅकोमध्ये, पोमोग्रेनेट, लेग्युम आणि शुगर केन. मग जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विचारलं तर तुम्हाला सायंटिफिक नेम तर पाठ आहेतच. त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता. अंदाज, अप्रॉक्सिमेशन. आगे बढ़ो. हे बघा आता पावडरी मिल्ड्यू. आता सगळ्यात जास्त मुलांच्या डोका खराब पावडरी मिल्ड्यू मध्ये होते. विल्ट मध्ये तर होत नाही, कारण की एकच स्पीसीज आहे, फुसेरियम ऑक्सिस्पोरियम, आहे की नाही. पण सगळ्यात जास्त मुलांचा डोका खराब होते पावडरी मिल्ड्यू मध्ये. त्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं? ओडियम स्पीसीज मुळे कशामध्ये पावडरी मिल्ड्यू होते? मँगो, बेर, पपाया, गव्हाण, क्रायसॅन्थेमम. कोणी याला क्रिसॅन्थेमम म्हणतात. अरे भाऊ, क्रायसॅन्थेमम आहे. बघा, जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विचारलं तर काय करायचं? काही नाही करायचं. मँगोच्या नाव तुम्हाला माहित आहे ना, त्यानुसार अंदाज लावायचा. ओडियम मँजिफेरी म्हणजे मँगोच्या पावडरी मिल्ड्यू. ओडियम मँजिफेरी, मँगोचं काय नाव आहे? मँजिफेरा इंडिका. हा कोणाचा नाव आहे? मँगोचा. ओडियम स्पीसीज मुळे ह्या सगळ्यात होते, पण आपल्याला सायंटिफिक नेम माहित आहे ना मँगोचा. तर जर तुम्हाला इंडिव्हिज्युअली विचारला तर अंदाज लावू शकता की ओडियम मँजिफेरी कोणाच्या असेल? मँगोच्या. समजला का नाही? बेरच्या ॲफिनिडर्मॅटस समजला का? पपायाच्या तसाच कॅरिका पपाया. तर ओडियम कॅरिका पावडरी मिल्ड्यू कोणाच्या? पपायाचा. तसाच इरिसिपे स्पीसीज मुळे कोणामध्ये होते? कुकुरबीट मध्ये होते, ग्रेप मध्ये होते, लेग्युम मध्ये होते, ओक्रा मध्ये होते, सनफ्लावर मध्ये होते आणि क्रुसिफर म्हणजे थंड वातावरणामध्ये येणारे व्हेजिटेबल. गोबी, पत्ता गोबी, क्नोल, ह्या सगळे जे आहेत हे इरिसिपे मध्ये होते. इरिसिपे स्पीसीज मुळे पावडरी मिल्ड्यू होते कोणामध्ये? कुकुरबीट, ग्रेप, लेग्युम, ओक्रा, सनफ्लावर, क्रुसिफेर स्पीसीज वाले.
समजला का? हा तुम्हाला अंदाज दिलो. जेव्हा आम्ही काहीतरी सरप्राईज घेऊन येऊ ना तुमच्या पुढं, तुम्ही तर पूर्ण हक्के-बक्के होऊन जाल, याची गॅरंटी मी घेतो. पुढे जाऊया. आता आपण वळूया ॲग्रोनॉमी या सब्जेक्टकडे. जवळपास 25 क्वेश्चन येतात. खूप मेजर असा सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला व्यवस्थित कव्हर करावं लागतात सगळ्याच गोष्टी हळूहळू. फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी कोणता आहे, डे न्यूट्रल, कोणता लॉंग डे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचावं लागतील एक्झाम्पल सकट. मग येते ॲग्रो क्लायमॅटिक झोन. ॲग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये सगळेच वाचत बसतात. नाही, तसं नाही वाचायचं. LUPU वगैरे हे कुठं आहेत हे वाचायचं फक्त. फार्मिंग सिस्टम, सस्टेनेबल हे आपण एका सोबत कव्हर करूच. सगळ्यांचे ॲग्रोनॉमी झालेलं असते, व्यवस्थित रीड केलेलं असते, म्हणून मी याच्यावरती भर देत नाही आहो. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल रिव्हिजन सेशन घेऊ ना, त्यामध्ये कन्फर्म ॲग्रोनॉमी तुमच्यासाठी मी चिल्लर बनवून देणार. बघा, ॲग्रोनॉमीचा एक एक एक्झाम्पल. अभ्यास कसं करायचं, काही ना काही वाचत नाही बसायचं, जे इम्पॉर्टंट आहे तेच वाचायचं बाळांनो. बघा, व्हाईट गोल्ड कोणाला म्हणतात? कॉटनला. ब्लॅक गोल्ड कोणाला म्हणतात? ओपियम पॉपी. ओपियम पॉपी. ग्रीन गोल्ड कोणाला म्हणतात? बांबूला पण म्हणतात आणि टीला पण म्हणतात. टी म्हणजे चायपत्ती, जे रोज लागते आपल्याला, जे मोजीजी पाजत होते पहिल्यांदा. ब्राऊन गोल्ड कोणाला म्हणतात? डेड प्युपी ऑफ सिल्कवॉर्म. गोल्ड ऑफ USA कोणाला म्हणतात? सोयाबीन. सोयाबीनला अजून काय म्हणतात? वंडर क्रॉप. का वंडर क्रॉप का म्हणतात? कारण की सोयाबीन मध्ये जवळपास सगळेच अमिनो ऍसिड सापडतात. ठीक आहे. ए देखो बच्चा, हॉर्टिकल्चर. सगळ्यात जास्त क्वेश्चन MCR मध्ये कोणत्या सब्जेक्ट मधून येत असतील ना बाळांनो, तर नो डाऊट तो सब्जेक्ट आहे हॉर्टिकल्चर. किती? 28 क्वेश्चन. तर याच्यासोबत डील करायसाठी आपल्याला तिगडम लावावी लागते. तिगडम लावावी लागते. कशी सांगतो बघा. तिगडम लावावी लागते सांगतो मी. जसं सायंटिफिक नेम खूप आहेत, फॅमिली खूप आहेत, डायरेक्ट विचारते. 2 तर सायंटिफिक नेम विचारणार व 1 किंवा 2 फॅमिली विचारणार. आपण अभ्यास कसं करायला मी तो सांगतो. कसा करायला पाहिजे मी तो सांगतो. जसा ॲनाकोंडा. ॲनाकोंडाला कासव व मँगो खूप आवडतो. झाला का नाही ट्रिक? आता म्हणाल हा काय झाला, सांगतो. ॲनाकोंडा म्हणजे ॲनाकार्डियासी फॅमिली. ॲनाकार्डियासी फॅमिली. ठीक आहे. व कासव म्हणजे कॅशिव नट. मँगो म्हणजे मँगोच ना बाबू. मँगो म्हणजे मँगोच. समजला का? आणि या नट वरून तुम्ही अजून पिस्टिचिओ नट पण लिहू शकता. इथं पिस्टिचिओ नट. बघा, ॲनाकार्डियासी फॅमिली, त्यामध्ये कॅशिव नट, मँगो आणि पिस्टिचिओ नट. एका टप्प्यात कार्यक्रम भानी. कसं वाचायचं? ॲनाकोंडाला कासव व मँगो खूप आवडते. ॲनाकोंडा म्हणजे ॲनाकार्डियासी फॅमिली, कासव म्हणजे कॅशिव नट, आणि नट म्हणला तर पिस्टिचिओ नट पण येते, व मँगो म्हणजे मँगोच होते. आंबा, किंग ऑफ फ्रूट, बाथरूम फ्रूट म्हणतो ना आपण त्याला. ठीक आहे. हे देख बच्चा, आता आपण आला बॉटनीवरती. बॉटनीचे पण खूप क्वेश्चन येतात. 24 क्वेश्चन. फोटोसिंथेसिस काय आहे, रेस्पिरेशन काय आहे, ऑस्मोसिस वगैरे काय आहे, हे सगळे बॉटनीच्या टॉपिक मध्ये कव्हर केले जातात. GPB, जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी आपण बॉटनीमध्ये शिकतो. बॉटनीचा एक अंदाज सांगतो तुम्हाला. वाचायला कसं पाहिजे? पागलसारखं काही ना काही नाही वाचायचं. जो विचारतात तितकंच वाचायचं. सांगतो तुम्हाला, पहा. जसं बॉटनीमध्ये एक टॉपिक आहे ऑस्मोसिस. ऑस्मोसिस जो खूप मुलांना कन्फ्यूज करतो. तुम्हाला एका टप्प्यात सांगतो, तुम्ही जन्मात नाही विसराल. ये देख बच्चा,
हा एक कंटेनर आहे, कंटेनर नंबर 1. हा दुसरा कंटेनर आहे, कंटेनर नंबर 2. लक्षात ठेवा, आपण साल्वंट कोणाला म्हणतो, जो जास्त असते, वॉटर जास्तच असते. सोल्यूट सोल्यूट कोणाला म्हणतो आपण, साल्टला पकडा, जो कमी असते. अंदाज मी सांगत आहो, शिकवत नाही आहो, मी तुम्हाला सांगत आहो अभ्यास कसं करायला पाहिजे. बघा बघा, इथं खूप जास्त वॉटर आहे, इथं खूप जास्त वॉटर आहे, इथं खूप कमी वॉटर आहे. कळला का काय म्हणतो, इथं खूप जास्त वॉटर आहे, इथं खूप कमी वॉटर आहे, व इथं एक मेम्ब्रेन अटॅच आहे. मेम्ब्रेन म्हणजे भिंत पकडा, मेम्ब्रेन म्हणजे भिंत, चाळी म्हणू शकता तुम्ही, चाळी. खराब पाणी गाळण्यासाठी आपण जे वापरतो त्याला चाळीच म्हणतात ना. चाळू लिहिलू का रे बाबा, चाळी. बघा, ऑस्मोसिस म्हणजे काय होते, हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाच्या, साल्वंटच्या. साल्वंट म्हणजे जास्त असणारा, वॉटर पकडा. हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे साल्वंट, द मुवमेंट ऑफ साल्वंट, एका बाजून दुसऱ्या बाजू जाते, मुवमेंट ऑफ साल्वंट फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कमी असणारी जागा, हायर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे जास्त असणारी जागा. थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, थ्रू सेमी परमिएबल, ह्या भिंतीच्या आरपार. पुन्हा एकदा सांगतो, कन्फ्युज नाही व्हायचं. काय म्हटलं, द मुवमेंट ऑफ सॉल्व्हेंट फ्रॉम वन कंटेनर टू अनदर कंटेनर, दॅट इज हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू एक भिंत, त्या भिंतीचं नाव आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन, इज नोन एज ऑस्मोसिस. एका टप्प्यात कार्यक्रम भारी. अशाच पद्धतीने आपण पुढचे कार्यक्रम शिकणार आहोत. ठीक आहे, काम झाला. पुढचा बॉटनी, तेरे को तो उडा दाडा रे. इकॉनॉमिक्स पाहू शकता तुम्ही, इकॉनॉमिक्सचे 16 ते 17 क्वेश्चन येतात. नो डाऊट माझी पीजी सुद्धा इकॉनॉमिक्स मध्ये झाली नाही आहे, माझी काय म्हणतात पीएचडी सुद्धा नाही झाली आहे. पण डोंट वरी, मी तुम्हाला इकॉनॉमिक्स इतक्या व्यवस्थित पद्धतीने शिकवीन ना बाळांनो, की जन्मात तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या भीती मनातून निघून जाणार आहे, कधीच भीती वाटणार नाही आहे. कसं इकॉनॉमिक्स शिकवणार आहे बघा, एक डेमो देतो मी तुम्हाला. एक लॉ आहे, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. यामध्ये काय असते माहित आहे का, यामध्ये काय असते, कसं वाचायला पाहिजे. लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी म्हणजे आपण इनपुटचा खर्च वाढवतो, पण आपल्याला आउटपुट लमच्या कमीच भेटते. आता इनपुट म्हणजे काय होते, शेती कर्ज तर तुला बियाणे लागतील, शेती कर्ज तर तुला नांगर लागेल, शेती कर्ज तो ट्रॅक्टर लागेल, शेती कर्ज तर फवारणी लागेल, शेती कर्ज पाणी बी लागेल ना, बिना पाण्याचे झाडं कसे उगतील, आहे की नाही. तर आपण यांचा खर्च वाढवतो मनमानी, पण आपला जो आउटपुट आहे, आउटपुट म्हणजे यील्ड, आउटपुट म्हणजे यील्ड, प्रोडक्शन जो येणार आहे तो कमीच होते. आपण हे वाढवतच जातो आणि हा आपला कमीच होत जाते. इसको क्या बोलते, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. झाला का नाही एका टप्प्यात कार्यक्रम. माझी पीजी झाली एका इकॉनॉमिक्स मध्ये नाही, माझी पीएचडी सुद्धा नाही झाली आहे, पण एका व्यवस्थित पद्धतीनं बोर नाही व्हायचं. इकॉनॉमिक्स खूप मस्त क्यूट सब्जेक्ट आहे, क्यूट, एकदम क्यूट सब्जेक्ट आहे. क्यूट पद्धतीने जर आपण त्याला रीड केलं ना, झाला कार्यक्रम भारी, कार्यक्रम भारी भाऊ. ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन तुम्ही पाहू शकता, 13 क्वेश्चन आहेत. सोडायचे नाही, मेन टॉपिक वाचायचे. झाला. जसं मी तुम्हाला एक टॉपिक सांगतो, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, फरक सांगतो मी तुम्हाला, व मेथड डेमॉन्स्ट्रेशन. पोट्टे कन्फ्यूज होतात यामध्ये, मुलं बाळ, आमचे लहान लहान सुनुले, आमचे एग्रिकॉस. मैं भी एग्रिकॉस हूं, मैं आपके दिल का दर्द समझ सकता हूं बच्चा लोग. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पहा एग्रीकल्चर एक्सटेन्शन सगळ्यांच्या मी एक छोटा छोटा डेमो सांगतो की आपल्याला वाचायला कसं पाहिजे. पहा, रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि मेथड डेमॉन्स्ट्रेशन.
रुको जरा सबर करो. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये काय असते, काय होते माहित आहे का? जसा हा संभाजीनगर आहे, हा संभाजीनगर आहे आणि हा मुंबई आहे, मुंबई आहे. आता मला नाही का संभाजीनगर पासून मुंबईला जायचं आहे. कसं जायचंय मला माहित नाही, पण मला जायचं आहे. माझा रिझल्ट काय आहे? माझा रिझल्ट असा आहे की मला संभाजीनगर वरून मुंबईला जायचं आहे. मी ट्रेनने जाओ, मी एरोप्लेनने जाओ, मी ट्रॅक्सनं जाओ, मी गाडीनं जाओ, की मी पोवत पोवत जाओ. म्हणण्याचे तात्पर्य, ह्या रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन मध्ये मेथडला कोणी फॉलो करत नाही, प्रोसेस को कोई व्हॅल्यू नाहीये. मेरे को बस जाना है, मुंबईला जाना है, याला म्हणतात रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. मेथड डेमॉन्स्ट्रेशन नाही भाऊ, मला जायचं आहे तर विमानानं जायचं आहे, मला जायचं आहे तर प्लेननं जायचं आहे, मला जायचं आहे तर बसनं जायचं आहे, याला म्हणतो आपण मेथड डेमॉन्स्ट्रेशन. म्हणजे इथं रिझल्ट वरती फोकस नाही होत, इथं मेथड वरती. अरे आरामात पोहोचू आपण मुंबईला, पण आपला जाना व्यवस्थित झाल्या पाहिजे, आरामात झाल्या पाहिजे, याला म्हणतो आपण मेथड डेमॉन्स्ट्रेशन. अशा पद्धतीने आपण आपला अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. सॉइल सायन्स लय भारी सब्जेक्ट आहे, लय भारी सब्जेक्ट आहे, लय 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 भारी सब्जेक्ट आहे. पण याचा पण आपण वाटोळा करणार आहोत, हा मात्र व्यवस्थित आहे, नक्की आहे. आपण खूप मोठा सरप्राईज घेऊन येणार आहोत बाळांनो. त्याकरता आपला जो नवीन युट्यूब चॅनल आहे @सारथी ऍग्रिकॉस, याला फॉलो करून ठेवा ना तुम्ही, ठेवा ना तुम्ही, फॉलो करून ठेवा. लाईव्ह स्टॉक प्रोडक्शन हा तर एकदम मी तुम्हाला चिल्लर बनवून देणार आहोत, चिल्लर चिल्लर. कधीही कधीही सांगतो, लक्षात ठेवा, कधीही तुम्हाला एमसीआरच्या पेपरमध्ये गायीचा रंग कसा आहे, म्हशीचा रंग कशी आहे, केवढी एखादी गाय किती उंच आहे, एखादा बैल किती उंच आहे, असे क्वेश्चन येणार नाही. असा पण क्वेश्चन येणार नाही तुम्हाला की पंगवल किती दूध देते, गीर किती दूध देते ना. कलेक्टिव्ह विचारते, कलेक्टिव्ह, कलेक्टिव्ह म्हणजे जनरल विचारते, जनरल इतका इतका दूध देते, बात खतम. असंच वाचायचं, असंच अभ्यास करायचं. आगे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, याला तर आपण चिल्लर बनवून टाकू, चिल्लर. किती क्वेश्चन येतात? जवळपास 14 क्वेश्चन. सोडून फायदा नाहीये, इसको तर आपण चिल्लर बना दे. कोणता 4 स्ट्रोक इंजिन आहे, कोणता 2 स्ट्रोक इंजिन आहे, चिल्लर भाई, चिल्लर कर देंगे इसको. विश्वास ठेवा, आपण याला असं बनवू की ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग. नाव घेता बरं, हा विचार तू काय बोलते, हा झोपेतून उठता बरं, हा सांग सांग, 2 स्ट्रोक इंजिन म्हणजे काय, 4 स्ट्रोक इंजिन म्हणजे ग्रीन हाऊस वगैरे सगळं व्यवस्थित पद्धतीने आपण आपल्या सरप्राईज मध्ये समोर कव्हर करणार आहोत. त्यासाठी काय करावं लागेल? सारथी ऍग्रिकॉस युट्यूब चॅनल फॉलो करून ठेवा ना बाबू. ठीक आहे. लोड नाही लेने का, बस लोड नाही लेने का. आता हा फूड सायन्स आहे. 2 क्वेश्चन येतात पण सोडायचे आहेत का? न न न. 2 क्वेश्चन येतात पण सोडायचे आहेत का? नाही नाही. 2 क्वेश्चन मला माहित आहेत, खूप रिपीट होतात. 2च क्वेश्चन आहेत, मला माहित आहे. 2 क्वेश्चन आहेत. 2 क्वेश्चन साठी माझ्याकडे 10 क्वेश्चन तयार आहेत, 10 क्वेश्चन. आणि त्या 10 क्वेश्चनच्या बाहेर जातच नाही. म्हणजे असा पकडा तुम्ही की 2 क्वेश्चन आपली पकले बाबा, पकले आपले, देवाने दिले असे पकडा, म्हणून सोडायचं नाही. मग आपली प्रॉपर स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, इस पे बात करो ना सर. आप तो बात कर रहे हो की ये सब्जेक्ट ऐसा, वो सब्जेक्ट ऐसा. हा, आता मी सांगतो. पहा, रिव्हिजन मस्ट आहे. तुमची तयारी नाही झाली असेल तर आपण या 2 महिन्यामध्ये पण आपण करू शकतो बरं का तयारी आपली, या 2 महिन्यामध्ये पण. कारण की आपली काही बँकिंगचा पेपर नाही आहे, हा एमसीआरचा पेपर आहे. यामध्ये रिपीट क्वेश्चनची व्हॅल्यू खूप जास्त असते. म्हणजे तुम्ही पकडून टाका 60% पेपर हा रिपीट होतो. मागचे क्वेश्चन काढायचे, तेच वाचत बसायचे. 60% पेपर हा रिपीट होतो आणि 40%चा अभ्यास आपल्याला करावा लागतो वेगळ्याने. जो आहे तो आहे, जो आहे तो आहेच. बघा, आता मी तुम्हाला सांगतो, 200 मार्काचा पेपर असते. हो सर. 200 पैकी टॉपर किती मार्काचे असते? 165 मार्क.
आपली एक्सपेक्टेशन किती असते? 200 मार्काची, जे की कधीच फुलफिल होत नाही. तर कधीही आपला टार्गेट इतकाच ठेवा जेणेकरून डोक्यावरती ताण कमी होईल. वेळ कमी आहे, इतक्याच टार्गेट ठेवा आणि इतकाच वाचा. मनमानी काही ना काही वाचायचं नाही. आपण काही खूप नॅशनल लेवलची किंवा वर्ल्ड लेवलची एक्झाम देत नाही आहोत. आपण देत आहोत एमसीआरची एक्झाम. ती बेसिक एक्झाम असते खूप. त्याला व्यवस्थित जर स्ट्रॅटेजीने टॅकल केला, आपला विजयच आहे. आपला विजयच आहे. 165 मार्क. मला किती होते माहित आहे का? मला होते 158 मार्क ऍग्रीकल्चर मध्ये. ऍग्रीकल्चर मध्ये माझ्या वेळचा टॉपर होता, त्याला होते 164 मार्क. फरक किती आहे? फरक आहे 6 मार्काचा. त्या बाळाने 6 मार्क माझ्यापेक्षा जास्त घेतले. मला माहित आहे माझ्या चुका काय होत्या. मला क्वेश्चन येत होते, पण मी चुकवलो. तर ते चुका कसे कमी होतील तो सुद्धा सांगतो मी तुम्हाला. बघा, ते चुका कमी होण्यासाठी तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. किमान तुमच्या जवळपास 20 टेस्ट दिल्या पाहिजेत. फुल लेंथ टेस्ट. फुल लेंथ टेस्ट. फुल लेंथ टेस्ट म्हणा किंवा कोणत्याही प्रकारच्या टेस्ट चालेल. जवळपास 20 टेस्ट झाल्या पाहिजेत. 20 टेस्ट म्हणतो. 20 टेस्ट. आपण काही बँकिंगचा पेपर देत आहोत का? की क्वांट म्हणला तर की रिझनिंग म्हणलं का इंग्लिश म्हणलं का प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ना ना ना, यामध्ये आपल्याला किती येते याच्यावरती फोकस आहे ना. प्रॅक्टिस मध्ये तिथं आपण लवकरात लवकर सोडू असं असते. इथं आपण रट्टा मारतो, रीड करतो, मेमोराइज करतो आणि सोडवतो. म्हणून जास्त टेस्टची गरज नाही आहे. अति टेस्ट द्याल ना तर तुमचा दिमाग खराब होणार आहे, हा पक्का आहे. टेस्ट दिला की कोणता क्वेश्चन चुकला व कोणता बरोबर आला त्याला व्यवस्थित अनालाइज करायचा. समजला नाही, टीचर सोबत मित्रांसोबत व्यवस्थित डिस्कस करायचा. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिले आपला फोकस असायला पाहिजे मेजर सब्जेक्ट वरती. काय झालं? पेजेस पाहिजे होते मला. पेजेस चेक करायचे आहेत ते. जाऊ दे. मिनिमाइज ना. एक सेकंद. बघा, आपण सगळ्यात पहिले सुरुवात करतो ना मेजर सब्जेक्ट पासून सुरुवात करायची. जसं ॲग्रोनॉमी, बॉटनी, हॉर्टिकल्चर. मेजर सब्जेक्ट पासून काही ना काही व्हेरायट्या वाचत नाही बसायच्या. हॉर्टिकल्चरच्या आणि ॲग्रोनॉमीच्या जे मेन व्हेरायटीज आहेत तेच वाचायच्या व्यवस्थित. काही ना काही वाचत नाही बसायच्या. सोबत महाराष्ट्राच्या व्हेरायट्या त्या तर सोडायच्याच नाही. महाराष्ट्राच्या व्हेरायट्या एकदम मेन व्हेरायट्या, बायो फोर्टिफाईड व्हेरायट्या, ह्या सोडणे का नाही दादा? ये सोडणे का नाही? ह्या सगळ्या गोष्टी सोडायचं नाही. सगळेच व्हेरायट्या वाचायच्या नाही. सगळ्या व्हेरायट्या कामाच्या नाहीत. जे मेन आहेत व्हेरायट्या, मेन त्याच वाचायच्या. सिंधू व्हेरायटी झाली मँगोची. खूप साऱ्या अशा व्हेरायट्या आहेत त्या वाचायच्या. महाराष्ट्राच्या व्हेरायट्या, महाराष्ट्राने युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेल्या व्हेरायट्या त्या वाचायच्या. बायो फोर्टिफाईड व्हेरायटी वाचायच्या. बस एवढाच. एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी, बेसिकच्या नॉलेज जास्त इम्पॉर्टंट आहे यामध्ये. व पॅथॉलॉजीच्या मी तर तुम्हाला सांगणारच झटका. ऍग्रिकल्चर, इकॉनॉमिक्स जितका इन्स्टंट मध्ये दिला आहे तितकंच इम्पॉर्टंट आहे. काही ना काही वाचायची गरज नाही. बाकीचा जो प्लॅन आहे आपण येणाऱ्या सरप्राइजेस मध्ये कव्हर करूच. तुमच्यामधून काही विद्यार्थी असतील ज्यांना वाटत असेल सर माझा अभ्यास झाला आहे किंवा माझा खूप कमी अभ्यास झाला आहे किंवा माझा काहीच अभ्यास झाला नाही आहे, तर त्यांसाठी सांगतो तुम्ही आतापासून पण तयारीला लागाल ना बाळांनो. विश्वास ठेवा, तुमचा अभ्यास होते. एमसीआर ची एक्झाम ही काही A4 लेवलची एक्झाम नाही आहे किंवा ही काही JEE लेवलची एक्झाम नाही आहे. हे इझिली आपण चांगल्या रँकने क्रॅक करू शकतो. ही मी कोणत्या क्रेडिबिलिटीने सांगत आहोत? कारण की माझा स्वतःचा रँक 10वा होता ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि टॉपरनं माझ्यामध्ये फक्त 6 मार्काचा फरक होता. 6 मार्कामध्ये बरं किती दुनिया उलट झाली. 9 जणांच्या मागे पडून गेलो मी. ते तुम्ही नाही करायचं.
होऊ शकते, आता पण अभ्यास होऊ शकते जर तुम्ही व्यवस्थित लागाल. त्याकरता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही विचार करा, वरून एक प्लेन येत आहे. प्लेन हव्यातल्या हव्यात मिड एअर मध्ये प्लेन व मच्छी फिश असते, फिश तिच्या ऍक्सिडेंट झाला. हा प्लेन येत आहे, ही प्लेन येत आहे, व ही मच्छी आपली मच्छी छोटीशी, ह्या मिड एअर मध्ये यांचा ऍक्सिडेंट झाला. आता तुम्ही विचार करा कसं कसं झाला सर, काहीही बोलता का? मिड एअर मध्ये, असा नाही की पाण्यामध्ये गेला प्लेन, नाही मुन्ना नाही, मिड एअर मध्ये होने को तो कुछ भी हो सकता है. कसा झाला तर तो पण सांगतो. ईगल माहितीये तुम्हाला, ईगल ईगल गरुड म्हणतो, गरुड पाण्यातून मच्छी हव्यामध्ये उडवत होता, उडून नेत होता पायामध्ये फसून. तर त्या ईगलला समोर प्लेन दिसला, तो दचकला, तो सरप्राईज झाला, ये क्या है, ये क्या है. तर त्याने मच्छीला सोडून दिलो पायातून. तर ती मच्छी आली, ती फिश आली, डायरेक्ट प्लेनला आपटली. काही झाला तर नाही प्लेनला, पण ऍक्सिडेंट तर झाला ना बाळांनो. म्हणजे व्हायला काही पण होऊ शकते. म्हणून तयारी आता पण चालू केल्यानं तर नक्की तुम्हाला यश मिळणार. यामध्ये सारथी एज्युकेशन तुम्हाला खूप प्रमाणामध्ये सपोर्ट करणार आहे, खूप प्रमाणामध्ये. त्याचे तुम्हाला एक डेमो सुद्धा देतो. बघा, आपला जो नवीन टेलिग्राम चॅनल आहे @सारथी याला जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्हाला डायरेक्ट भेटेल सकाळी 7 वाजता इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट, जे खूप इम्पॉर्टंट आहेत. एका व्यवस्थित AI जनरेटेड इमेजेसने, व्यवस्थित डिस्क्रिप्शनने तुम्हाला तुमचे डोळे खुलून जातील असा. बघा, 12 वाजे क्विजेस, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचे क्विजेस. रात्री 9 वाजता PYQ क्विजेस, म्हणजे जे आलेले क्वेश्चन त्याच्यावरती क्विजेस. म्हणजे पाहू शकता, मी मगाशी पण सांगितलं की 60% क्वेश्चन हे रिपीट होतात. तर हे आम्ही क्विजेसच्या मार्फत कव्हरेज करून घेऊ. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला सारथी MCAER टेलिग्रामला फॉलो करावं लागेल. बघा, आम्ही तुमच्यासाठी, आम्ही म्हणजे कोण, सारथी एज्युकेशन टीम खूप मोठे मोठे सरप्राईज घेऊन येणार आहोत, ज्याकडून महाराष्ट्रातील तमाम MCR साठी प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. त्याकरता या सगळ्या संधींचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहा, तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल पहिल्यांदा. बघा, यापुढचे जितके पण व्हिडिओ असणार आहेत ते आमच्या युट्यूब चॅनलवर असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला खूप नम्र विनंती आहे बाळांनो, की आमचा जो नवीन युट्यूब चॅनल आहे @सारथी ॲग्रिकॉस, बघा नवीन चॅनल आहे म्हणून तुम्हाला @ लावा लागल व विदाउट स्पेस न देता डायरेक्ट टाईप करावं लागल सारथी ॲग्रिकॉस, आखरीला 2 S आहे. सबस्क्राईब करा. या सगळ्यांची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करूच, पण तरी पण नम्र विनंती आहे की करा, आत्ताच करा तुम्ही. आमच्या इंस्टाग्राम पेज सारथी ॲग्रिकॉस जवळपास 14.8K फॉलोअर्स आहेत. त्या पेजला फॉलो करून टाका. सोबत आमच्या टेलिग्राम पेज, आता सांगितलं आमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालणार आहेत. सारथी MCAER आमच्या टेलिग्राम पेज, याला सुद्धा तुम्ही फॉलो करा. बाळांनो, तुमच्यासाठी खूप नवीन सरप्राइजेस घेऊन येत आहोत आम्ही, संधी घेत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील तमाम जे MCR साठी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये काहीतरी क्रांतिकारी, काहीतरी रिव्होल्यूशन, निर्णायक अशी घटना ठरणार आहे. त्याकरता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो आणि सबस्क्राईब करावं लागली. डोक्यात ठेवा की आमचे सरप्राइजेस जे आहेत ते युट्यूब चॅनल वरती येणार आहेत. आमचं युट्यूब चॅनल नवीन आहे म्हणून तुम्ही सर्च करा, अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक प्रोव्हाइड करू. बघा, कोंगे सरांची मूर्ती खूप मोठी होती, सोबत कीर्ती सुद्धा मोठी होती. त्यांची जागा खूप मोठी होती, मी त्यांची जागा घेऊ शकणार नाही, पण याची गॅरंटी घेतो की मी माझी नवीन जागा निर्माण करणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी घेतो. चला, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिक सकट, तो लवकरच येणार आहे. धन्यवाद.